घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। आठवडाभर हुलकावणीत येणाऱ्या पावसानं मंगळवारी नागपुरात हजेरी लावली। किमान आठवडाभर विदर्भात पावसाचा ब्रेक राहण्याचा अंदाज। विक्रोळीत मुसळधार पावसाचा तडाखा, संरक्षक पत्रे कोसळून रस्त्यावर सुदैवानं जीवितहानी टळली आहे। खेडमधील कडूस परिसरात रात्रभर पाऊस, कारामळी पूल वाहून गेलाय। परिसरातील अनेक गावांचा संपूर्ण प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। सांगलीतील चांदोली धरण निम्मळ भरले। पाथरपुंज चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे। धरणात 17 टीएमसी पाणी साठा झालाय। नांदेडमध्ये अद्याप मुसळधार पावसाची प्रतीक्षा। जिल्ह्यात सरासरीच्या 80% पाऊस। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती आहे। सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे। कृष्णाचे पाणी पातळी 24 फुटांपर्यंत पोहोचलेली आहे। वारणा नदीला पूरस्थिती निर्माण। कृष्णेच्या पाणी पातळीत संथ गतीनं वाढ। बुलढाण्यात पाऊस कायम। पावसामुळे जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली आहे। सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था बिकट आहे। पुण्यातील माळीण फाट्यावर दरड कोसळली। आहुपेकडे जाणारी वाहतूक ठप्प। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन आहे। रायगडमध्ये पुन्हा पूर परिस्थिती। महाड नागोठणे शहरात पुराचं पाणी शिरलंय। सावित्री, अंबा, कुंडलिका नद्यांचे पाणी धोका पातळीवर। साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर कायम। नवसा परिसरात 160 मिलीमीटर पाऊस। महाबळेश्वरमध्ये 266 मिलीमीटर पाऊस। कोयना धरणात 73,038 क्युसेक पाण्याची आवक। उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। चाकण शहरात अनेक रस्ते बाजारपेठांमध्ये पाणी साचलंय। आंबोलीचं सौंदर्य दाट धुके आणि रिमझिम पावसामुळे बहरलंय। संपूर्ण घाट परिसर आणि आंबोली शहरात दाट धुके पसरलेत। आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय। अनेक दिवसानंतर धुळे जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात। धुळे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। सकाळी पावसामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची तारांबळ। नंदुरबारमध्ये संभाव्य दुष्काळाचे सावट। दिशा समितीची बैठक पार। आराखडा तयार करण्याच्या खासदार पाडवींच्या सूचना आहेत। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले। बदलापूर स्थानकात प्रवाशांची तोवा गर्दी। मुसळधार पावसामुळे अनेक लोकल रद्द। राज्यातील बहुतांश भागात सध्या पावसाचं रौद्ररूप। पावसामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण। नागोठणे शहराला पुन्हा एकदा पुराचा वेढा। अंबा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ। मोहल्ला आणि मच्छी मार्केट परिसरात पुराचं पाणी। नागोठणेकरांना पुन्हा सावधतेचा इशारा। धुक्यात हरवला भारतातील पहिला स्कायवॉक। या नयनरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं चिखलदऱ्याकडे आकर्षित होत आहेत। त्र्यंबकेश्वरमध्ये पहाटे मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती। जोरदार पावसात रस्त्यांवर नदीसारखी स्थिती। निचरा आणि ड्रेनेज व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित। स्थानिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी। पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी। महापौरांकडून एकतानगर, राजपूत नगरची पाहणी। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू। यंत्रणांना सतर्क राहण्याचे महापौरांकडून आदेश आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।